दोस्तों जय शिवराय। और आज अपन है छत्रपति संभाजीनगर ज़िले में। संभाजीनगर ज़िले के नज़दीक शहर के पास एक स्पर्धा आयोजित थी, हॉर्स रेवल राइडिंग। तो ये स्पर्धे में प्रथम पारितोषिक जिन्होंने लिया वो घोड़े के मालक अपने साथ है, घोड़ा है और जो बख्शीश मिला उनको वो भी है, ट्रॉफी भी है। भैया नमस्ते। नमस्ते। आपका परिचय दीजिए, पहले नाम बताइए। मेरा नाम अब्दुल रज़ाक है, हमारी पूरी टीम परभनी महाराष्ट्र से है। हमारा फार्म का नाम AR स्टड फार्म है। पहला नंबर लिया आपने आज? फर्स्ट और थर्ड। फर्स्ट पे ये भाई बैठे थे, थर्ड पे मैं बैठा था। ओके, ये गोलू भाई है फ्रॉम यूपी। ये यूपी से? जी यूपी से। अच्छा, और थर्ड पे आप बैठे थे? जी। बैल का घोड़े का नाम बताइए ना। इसका नाम अजलान है, ये थर्ड आया है। ओके। और ये अल सखब है, ये फर्स्ट आया है। ये फर्स्ट आया जी। अच्छा, पहले तो ये बात बताइए, ये मुलाकात पहली है जी हॉर्स राइडिंग की। ये जो आज के जो प्रतियोगिता थी कैसे आयोजित होती है? जैसे कि मतलब ये स्पर्धा कैसी होती है? इसमें चाल देखी जाती है। जैसे अपन देखते हैं कि हॉर्स राइडिंग अलग है जी, जो स्पीड से भगाते हैं। नॉर्मल घोड़े सब गैलप चलते हैं, बट ये चाल की रेस थी। अच्छा, तो इसमें सिर्फ घोड़ा चाल ही चलना चाहिए। अगर 3 बार चाल तोड़ दे तो घोड़ा फाउल हो जाता है। अच्छा, तो इस पे आपका जो घोड़ा है पहले से ट्रेन है? जी पहले से ट्रेन है। ओके। अब तक कितने बार विन है? कितने जीते याद तो नहीं भाई, पर 40-50 ट्रॉफीज है अभी हमारे पास। अच्छा, इंडिया में ऑल ओवर इंडिया पार्टिसिपेट कर चुके हैं हम। अभी ये घोड़ा हरियाणा जीत के आया है, गुजरात जीता है, बिहार जीता है पहले ही। अच्छा, अभी आपके साथ जो टीम है, पूरी टीम है, ये पूरा टीम वर्क है आपका? जी जी जी, सबकी मेहनत है। अच्छा, ये क्या फार्म के नाम से पूरा? AR स्टड फार्म। AR स्टड फार्म। जी। ये दोस्त लोग है या भाई लोग है? पूरे भाई लोग है, फैमिली है पूरी। पूरे फैमिली है, पूरी फैमिली परभनी के? जी पूरी परभनी। सिर्फ ये भाई हमारे यूपी के। अच्छा, इसकी खरीदी कहाँ की आपकी? यूपी की? लखनऊ मलियाबाद से खरीदा था। अच्छा, कौन से जाते हैं? ये सिंधी जी। कब की खरीदी? 2 साल हो गए शायद। उम्र क्या है उसके भी? 6-7 साल का होगा भैया। 6-7 साल। अच्छा, अभी दांत में पूरा होगा? जी पूरा है। और इसकी? ये 8-9 साल का होगा। अच्छा, इनका तजुर्बा ज़्यादा होने के कारण, एक्सपीरियंस ज़्यादा होने के कारण इनको आदत गिर गई। बिल्कुल। बाकी कौन से इसमें यूज़ किया? हम लोग सिर्फ पार्टिसिपेट करते रेवाल की रेस में, उसके अलावा नहीं। अच्छा, ये शौक कैसा आपको? शौक को क्या है भैया, शौक नहीं, पहले से या पहले से स्टार्ट किया? पहले से। कितने घोड़े आपके घर? अभी फार्म पे 12 घोड़े टोटल। फार्म पे 12 घोड़े। और 12 के 12 पूरे मैदान में रहते? नहीं, जो टॉप चलते हैं उतने में, प्रैक्टिस में जो अच्छा चलते हैं उन्हीं को लेके आते हैं। आज कितने घोड़े लाए थे? 4 घोड़े। 2 को रोक दिए थे, एक सेमीफाइनल में बाहर हो गया था, तो 2 फाइनल में छोड़ दिए। एक फर्स्ट आया, कौन से? जी 4 कौन से? उधर 2 है और बंदे। अच्छा, नाम बताइए। एक का नाम हिजान है और एक का नाम क्या है? चम्मा। ओके। इसका जो मैदान है, एकादा मैदान ऐसा बताइए कि जो यादगार है आपके लिए। भाई वो पूरे इंडिया में रेस जीत चुका है, जहाँ लिए यादगार? पूरे यादगार है। कोई जीत छोटी बड़ी नहीं होती। अच्छा, कौन सा ऐसा क्या बोलते हैं, ऐसा कौन सा इनाम है कि आपके लिए वो ज़्यादा है? वैसा बड़ा है नहीं, सब छोटी से लेके बड़ी रेस तक सब एक ही है। सब में मेहनत लगती है, सब में कंपटीशन होता है। बाकी हम मेहनत करते हैं, फल देना ऊपर वाले के हाथ की बात है। अच्छा, अभी जो गोटे पे इनका शेड्यूल कैसा रहता है दिन भर का? फुल डे डाइट होता है भैया, बहुत डिटेल से उसमें। ओके। बाकी वही खिलाते हैं जो सब खिलाते, कुछ ऐसा स्पेशल नहीं है। और इधर मैदान में आने के बाद कैसा शेड्यूल रहता है? वही जो फार्म पे होता है वही रहता है बस। और खाने में उनको फिटनेस में सब घोड़े का अलग अलग डाइट है। ओके, चलिए। आपके साथ टीम है जी। और कोई मराठी में बात करेगा ऐसा? या तुम्ही या मराठी में सांगा। अरे मेरे भाई माइक द्या पण या। दादा नमस्ते. नमस्ते. नाव सांगा प्रथम. हाजी शोएब. बरोबर, मराठी येते प्युअर? प्रयत्न करू शकतो. बरं, आता आम्ही प्रयत्न केले हिंदी बोलायची. ठीक आहे. कशी स्पर्धा आयोजित होती? रेवाल म्हणता ना? चांगला प्रयत्न केला या लोकांनी. त्यांनी मेहनत खूप घेतलेली आहे आणि नियोजन पण त्यांनी चांगलं केलंय. औरंगाबादमध्ये सगळ्यात चांगलं आतापर्यंत आपण सांगू शकतो. तुमचा परिचय द्या. आम्ही AR स्टड फार्म परभणी. तुमचं नाव? हाजी शोएब शेख अबूबकर. ओके. तुम्ही काय करता? आमचा रिअल एस्टेटचा व्यवसाय आहे आणि हा शौक आहे घोड्याचा. हो. हे सगळी टीम, सगळी टीम तुमचीच? आमचीच आहे, सगळं मित्र परिवार आहे. या स्पर्धेकडे कसं बघता? आता इकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कमी प्रमाणात या स्पर्धा होत्या. हो. बाकी स्पर्धा भरपूर आहे,
पण या स्पर्धेकडे कसं बघता तुम्ही जास्त करून, कारण की याला चांगली बंदी गोष्ट आहे. ज्यांना अश्वाचा शौक लागला त्याला दुसरं कोणतं शौक लागत नाही. बंदी वगैरे याच्यावरती बंदीचा विशेष नाही, हा रेवाल चालची स्पर्धा आहे, म्हणजे चालीचं प्रदर्शन आहे ना. गॅलपची रेस असली तर त्याला ती वेगळी गोष्ट आहे, त्याला सेफ्टी कन्सर्न्स वगैरे असतात, पण याच्यात तेवढं काही नाही तसं विचार. तुमच्या घोड्यांचा वापर तिकडे करत नाही का तुम्ही? करताना आमचा स्वतःचा ट्रॅक आहे, 12 घोडे आमच्या फार्म हाऊसला. आम्ही स्वतः एक रेस घेतो. येणाऱ्या 23 नोव्हेंबरला रेस आहे आमची. 23 नोव्हेंबर 23 नोव्हेंबरला. ओके, कसं त्याचं नियोजन, कसं आयोजन असेल, किती बक्षीस आहे? 4थं वर्ष आहे आमचं. आता आम्ही आमच्या तोंडाने नियोजन सांगणं ते बरं नाही. मी तुम्हाला प्राईस सांगू शकतो. यावर्षी आम्ही 1st ते 5th प्राईज देणार आहे, म्हणजे 1 ते 5. ओके. तर पहिलं प्राईज 1,01,000 आणि अर्धा किलो चांदीचं मेडल. दुसरं प्राईज 81,000 आणि 300 ग्राम चांदीचं मेडल. तिसरा प्राईज 61,000 आणि 200 ग्राम चांदीचं मेडल. चौथा प्राईज 41,000 आणि ट्रॉफी. आणि 5वा प्राईज 21,000 आणि ट्रॉफी. चांगलं म्हणजे बक्षीस रचना चांगली ठेवलेली तुम्ही. हो, प्रयत्न करतोय. आणि याचं आयोजन कुठं होणार आहे? परभणी, AR स्टड फार्म, लक्ष्मीनगरी, परभणी. बरोबर. आता तुमच्यासोबत जे ड्रायव्हर आहे, जॉकी आहे, ओके, यांना तुम्ही स्पेशली UPहून बोलवलेले आहे? हो. काय कारण? घोडे चालविण्यासाठी त्यांचा एक्सपिरियन्स आहे. किती वर्षाचा? लहानपणापासून याचे शिकलेलेच याच्यात ते. बरं. तुम्ही यांचा पेशा आहे, यांचा वडील आजोबा हे सगळं यांचा हे व्यवसायच आहे. तुम्ही आता पहिल्यांदा बोलवलं की अगोदरपासून? नाही, 4-5 वर्षापासून येत राहतात आमच्या. अच्छा. हो. आता हा सगळा जर टीम बघितली तुमची तर कमीत कमी 15 ते 20 लोक असतील. नाही, जास्त, 100पेक्षा जास्त लोक आहे. 100पेक्षा जास्त लोक इथं available. आता इकडे ताफा बघितला तर हा सगळा ताफा आहे आणि मोठमोठ्याला गाड्या वगैरे सगळ्या. आता येणार म्हणजे आजचा बक्षीस किती होता? आजचा जे काही असलं ते थँक गॉड. नाही, तरी पण बक्षीस किती होता? 51,000 पहिलं बक्षीस. 51,000 बक्षीस होतं. तिसरा माहित नाही, पाहिलं नाही. ओके. तरी बक्षीससाठी नसते, ह्या नावासाठी असते. बक्षीसचं काय? नावासाठी जरी असलं तर हा लवाजमा जर बघितला तर मोठमोठ्याला गाड्या, वाहनं वगैरे. आणि आता जॉकी पण तुम्ही UPहून बोलवला. या सगळ्या गोष्टी छंदासाठी, नादासाठी करता? बस, बाकी काय नाही. हा काही व्यवसाय वगैरे नाही आमचा. बरोबर. एक व्यवसाय म्हणून नाही, पण तरी पण बघितलं तर सगळं मित्रमंडळी, सहयोगी सगळे. आणि खर्च तो खूप आवडवे खर्च. परभणीहून इथं ये नाही, आम्हाला दुसरं काही खर्च नाही ना बाबा. काही शौक पाणी नाही दुसरं. जेवायला चांगलं लागतं आणि घोड्या वगैरेचा शौक आहे, बाकी काही शौक नाही आम्हाला. कसं बघता या खेळाकडं? ते आम्ही सांगणं काही बरं नाही, सगळं पाहिलं. तुम्ही डेली त्याच्यात आहे, तुम्ही कंटिन्यू त्याच्यात आहे. आमची लाईफ लई लिमिटेड आहे. घर, ऑफिस आणि फार्म हाऊस, चौथ्या जागी आम्ही जात नाही. बरं. त्याच्या व्यतिरिक्त हा खेळ तुम्ही मैदानात येऊन करता? हो. त्याला महत्त्व देता. या आयोजनाबद्दल काय सांगाल? आजच्या छत्रपती संभाजीनगर त्यांनी लई प्रयत्न केले, सगळ्या गोष्टी व्यवस्थित करण्याचा त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी केले पण आहे बरंच काही. बरोबर. चांगलं नियोजन केलं आहे. नक्कीच. ही मुलाखत पहिली होती माझ्या चॅनलवरती. ओके. आणि स्पेशली त्यात काही चुकलं, माझ्याकडूनही चुकलं असेल, तुमच्याकडूनही चुकलं असेल, त्याच्याबद्दल माफी मागतो. धन्यवाद तुमच्या टीमचं सगळ्यांचं. थँक्यू.